भैया माणसाचा पत्ता नाही, कुठे गेला काय माहिती. बाजाराला इथं पैसे नाही, आज तर बाजार आहे. काय करू मी या माणसाला कॉल लावू काय? कॉल रिसिव्ह नाही करत. काय करते काय माहिती, काय करते यांचं बी कळत नाही. आता मी पैसे कुठून आणू? पैशाचा काय पत्ताच नाही. चला तर ना, मला पण बाजारात जायचं आता. काय करावा? कोणी झोप बाबरा, काय? अहो बरं झालं तुम्ही मला भेटले. अहो मला आहे ना पैशाची खूप गरज आहे. तुम्ही मला पैसे देता का थोडे? पैशाची गरज आहे? मला बाजारात जायचंय. अहो माझा नवरा फोन उचला नाही, आता मला पैसे पाहिजे. आजचा बाजार आहे, तुम्हाला तर माहिती आहे मला किती सामान घ्यावं लागतं. तर मला आहे ना आज पैशाची खूप गरज आहे. बाबरा तेवढी मदत करा ना. बाजाराला मला पण जायचंय. मग चला ना, मला पैसे पण द्या, आपण सोबतच जाऊ. पण मग तुला एक सांगू का? काय? तुला मी पैसे देईल, मग पण मग मला तू आहे ना गाडी शिकव ना आधी. हा हा, मग गाडीवर जाऊ आपण बाजारला. अहो मलाच कुठे एवढी गाडी येते. हा, तू तर मी किती वेळेस बघितलं तुला गाडी चालवताना. पण मला एवढं कुठे टाइम आहे. आता मला बाजारात पण जायचं, तुम्हाला गाडी कशी शिकू मी? शिकवणार तेव्हा दुपारून जाऊ ना आपण बाजारला. बाबूराव एक काम करा ना, तुम्ही थोडे जेवढे पैसे आले तेवढे तर देऊन टाका. तुला किती लागायचं मला सांग बरं. 2000 फक्त? हा अरे तुला दोन काय वाटलं 3000 देतो. पण दिसेल मला का? दुपारपर्यंत गाडी शिकव. मग गाडी शिकलो ना मी, मग आपण दोघे बाजारला जाऊ. पैसे तर लागतंय, पण हे बाबूराव गाडी गाडी शिकायचं म्हणतोय. आता मी कसं काय तर करू बाबूराव? अहो पण मी तुम्हाला गाडी शिकवेन, पण ते गाडीचा पत्ता नाही ना माझ्याकडे. गाडी कुठे आहे? हा, मग ती गाडी तवाली कुठे? तो नवरा नेली का? हा सकाळीच नेली. असं ना, तुला मैत्रीण मी आण ना. मला तर काय आठवत नाही. मी उद्या शिकवेल ना तुम्हाला. नाही हो, उद्या का ते असं एक एक दिवस तुला काम राहते आणि मला वेळ भेटत नाही. एक काम करते मी, ते सुनीता वहिनीकडे असेल, त्या पण सकाळी सकाळी निघून जातात. मी एकदा बघते, मग तुम्हाला गाडी शिकवते. पण मी ना फक्त अर्धा तास शिकू शकेल ना. तुम्हाला जमले तर जमले, नाही तर गेलं. नाही, मला जमलच. मला नाही वाटत तुम्हाला जमल. तो जर मला शिकवलं ना कमी शिकलोच. आणि तुमचे पाय पुरतील का? गाडी केवढी राहते? लय मोठी गाडी राहते, तुमचे पाय नाही पुरण. मला तर नाही वाटत. पाय काल टेकवायचे खाली. ते कुठे म्हणजे आता गोवारीच्यावर गाडी चालवणार का तुम्ही? बरं ठीक आहे, तुम्हाला दाखवू दे. मी त्या वहिनीकडून गाडी आणते आणि तुम्ही इथंच थांबा. मग इथं थांब. हा लगेच येते. बरं ये. बरं झालं भाऊ, तिला पैशाचं काम होतं. हिच्याकडून आता गाडी शिकून घेतो. जाऊ कोणाची आणू तिकडे, मोडून तोडून टाकू आपण. आपल्याला काय करायचं ते ना. बाई चला बाजाराला जावं लागन, लवकर लवकर आवरायचं. एक तर आज आठवड्याचा बाजार राहतो गावचा. सुनीता वहिनी ऐका ना, माझ्या नवऱ्याला ना ऍडमिट केलं हॉस्पिटलला, आणि त्याला रक्ताच्या बॉटल्या लागतात. ते रक्ताच्या बाटल्या? हा. कोणतं रक्त आहे त्याचं? ओ निगेटिव्ह. ओ निगेटिव्ह? ही पण त्याला मच्छरला चावत असते ना आता. आता मच्छर जाऊ दे, माझा माणूस आहे ना आता मरण्याच्या याच्यात. तेव्हा मला नाही का थोड्या वेळ गाडी देतात का रक्ताच्या बॉटल्या घ्यायला जायचंय मला. ही रक्ताची बाटल्या गेला, माझी गाडी लगेच घेऊन जाय. तुला गाडी चावी देते, तेव्हा गाडीला चावी लावलेली, जाय घेऊन जाय. आणि हळू जाय बर का. बाई गो, कसं ग असं कोणाच्या रक्ताच्या बाटल्या द्यायच्या? गाडी नाही तिच्याकडं. देव बी कसं आहे ना, एखाद्या गरीबालाच असं काही आणून देतो. काय बाई, या बाबूरावमुळे तर मला मला नवऱ्याला मारावं लागलं. फार रक्ताच्या बाटल्या त्याला भुई करा. हे मोबाईलचं काय करू? थांब सुनीत वहिनी ना तर दिलीच नसती हिने तर गाडी. अशी इतकी डेंजर बाई ना, पण मी तिच्याकडून पण मी कशी ना गाडीच काढून येते. बाबराव कुठं थांबला काय माहिती. 2000चं तरी काम होऊन जाईल. त्याला कॉलच लावावं लागेल. अरे मी विसरून गेले, बाबरावच्या नादात फोन मागं ठेवलाय. हॅलो. हा बोल ना. अहो बाबूराव कुठे आहे? मी कधीच येऊन बसली इथं. अगं मी घरी. अहो लवकर या ना, मला अर्धा घंटा जायचंय. माहिती का तुम्हाला? तर माहिती ना, आता भाजीपाला घ्यायचं, सगळं सामान घ्यायचं. दिवसभर पुरेल का मला? लवकर या ना, तुम्हाला गाडी पण शिकवायची त्याच्यात. गाडी आणली की तू? अहो आणली मी, कधीची आणली. एक तर लोकांची गाडी घेऊन आलेली तुमच्यामुळे. मी काय काय केलं मलाच माहिती. अगं पण मी काय पण अर्धा तासात नाही म्हणा शिकायची बरं का. अहो तुम्ही शिका ना, जेवढी होईल तेवढी. मी माझं तर बोलते ना की अर्धा तास शिकून दिलं. तुम्हाला आली तर जमली तर नाही. आता मी काय करू शकते? पण मला पैसे द्यायचे तुम्हाला शिकायचे. आज काय करताय? आता 2000 रुपयात मी दिवसभर शिकू का आणि तुम्हाला?
अहो असं काय बोलताय बाबूराव, तुम्ही या, तुम्ही लवकर या, तुम्ही घरीच या. बरं बरं ठेव ठेव, तू आता लय वाईट जायला लागली. या लवकर. हा काय बाबूरावचे काय एक एक नाटके. ते सुनीता वहिनीला पण मी बाई खोटं बोलली. हा. आले का बाबूराव? ही गाडी आली का? हा बरं झालं लवकर आले. अगं मी म्हटलं मोठी गाडी आणली काय तुला? मोठी गाडी? ही स्कूटी. अहो स्कूटीच तर शिकवणार आहे मी तुम्हाला. आधी स्कूटी शिकायची का? मग ती मोठी गाडी नंतर शिकू, मलाच ती जमत नाही मोठी गाडी. मी तुम्हाला कुठून शिकवेल सांगा हा बरं. का? हीच थोडी थोडी जमते. मी 2-3 ऍक्सिडेंट करून बसलेली इथं. मी अशी गाडी रस्त्यात गाडी काढली, ते आज 500 लोक डायरेक्ट साईडला होऊन जाते. हा का? मला जमत नाही. तुम्ही हा. माझ्याकडे आले. हे घ्या बरं, जाऊ दे, काय आता ये काय चावी, घ्या ना गाडी चालवा. आणि मी काय करू? अहो ही अशी चावी घालायची नाही आहे का? नाही, 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 हे सगळं तुम्ही करायचं, मग काय? मला दाखवायचं फक्त तुम्ही. अहो हे बेसिक आहे. हे तुम्हाला कळलं तर पुढचं कळेल. बरं हे काय काय काल काय म्हणते? हे आहे ब्रेक. कोणता? हा नॉर्मल ब्रेक आहे नॉर्मल. हा आणि हा अर्जंट ब्रेक आहे. म्हणजे दोन्ही हातातच ब्रेक आहे का? हा दोघे हाताचा. बरं दुसरा. आता जर समोरून कोणी आलं ना बरं. तर पहिले ब्रेक दाबायचा. हा नॉर्मल. समोरच्याला बघत नाही बसायचं कोणी ओढून बाई आहे द्यायचा का का माणूस आहे. ओढून द्यायचा का? अहो ब्रेक मारायचा, असं ब्रेक मारायचा. हा हा ब्रेक मारला. हा. आणि ना एखादी तुम्हाला नाही सवय बरं का बाबूरा असं पानसट सारखं की एखादी बाई दिसली का लगेच उडून देशाल तिला. नाही आता मी बाहेर कधी उडवलं का अजूनपर्यंत? नाही नाही. तुम्ही उडूच शकणार नाही नाही. कारण की तुम्ही पहिल्यांदा गाडी शिकते. तुम्ही कसं काय उडवणार आहे? हा अहो बाबूराव हा. हे बघा, मी हे ना तुम्ही तुमच्यामुळे ना मी गाडी शिकवती. एक तर मलाच जमत नाही ती गाडी, आणि पण तुमची हाईट केवढी हो, आणि तुमचे पाय पुरतील का इथं? मग कवर नाही पूर्ण. अहो पहिले जाऊ दे, तुम्ही हातात तर घ्या पहिले गाडी. काय? हातात तर घ्या ना. आता मी कसं काय डोक्यावर शिकवणार आहे का तुम्हाला? नाही तुम्ही शिकवा ना मला. म्हणजे मी पुढे बसायचं तुम्ही मागे हा बसणार मग मी मागून पाहतो ना. काय पाहता? तुम्ही काय दाबीत आहे का? गिअर कट किती आहे? क्लच दाबीत आहे? अहो तुम्हाला पुढून तुमची हाईट केवढी, माझ्या मागे तुम्ही दिसणार तरी का? दिसेल दिसेल. तुम्ही बसा, तुम्ही जावा. तुम्ही एकदा हातात तर घ्या. अहो काय हातात घेऊन मला बरं, जाऊ झालं. दे. मी नवीन आहे अहो. आज काय बसा करता तुम्ही? बसा मला ना पैसे द्यायचे मागं. तुम्हाला 2000च नाही ना हो. मग 2000 काय मी तुम्हाला काय करू? हे देऊन सगळं- गाडी शिकवा बरं, तेव्हा मी शिकेल व्यवस्थित. आताच तर स्टार्ट झाले बाबूराव. हे बघा आताच 15 मिनिटं तुम्ही असेच बोलण्यात घालून दिले. मग तुम्ही टाइमपास करू राहिले हो. एक तर माझा नवरा तिकडे नाही कारण वाट बघत असेल. एक तर माझी बायको इतकी बोलते मला, तुम्हाला सांगत या. तुमची बायको तिकडे जाऊ दे. ते तुम्हाला म्हणजे जोडीने मला कधी तुम्ही गाडीवर येतच नाही. अरे म्हटलं मला गाडी चालत येते तर काय करू? तुम्हाला जोडी दुसऱ्याच्या गाडीवर बसून द्यावं लागेल तुम्हाला. मग तुमची बायको मग दुसऱ्या आता गाडीवर काय जाते करते? की? बरं जाऊ दे, घ्या ही गाडी हातात घ्या एकदा, मग मी तुम्हाला सांगते हे बरं कसं बा, काय दाबायचं धरले काय हातात, नाही. हा. असं नाही धरायचं. मग- हे बघा बाबूराव हा. थांबा, मला पहिले मोबाईल ठेवू द्या. आता बघा नीट हा. हा, हा. मी कशी गाडी चालू हो, हो. थोडं लांब राहा. मी बसून माग. थांबा ना थोडस. हे तर बघा ना पुढचं. हो हे बघा याला म्हणतात चावी. हा ही चावी. हा हा Yes. याच्यात घालायची. याच्यात का ही अशी घालायची हा, हा. आणि याला असं ऑन करायचं, ऑन केला. हा असं फिरवायचं. बर. त्याच्यानंतर ना ही याला अशी हा. सरळ करून घ्यायची. कशी? पण तुमच्या ह्याच्याने काय माझी होईल ना, मग? काही वाटत नाही कारण की हे बघा तुमचे पायच एवढे एवढेशे. बरं मी बसून पाहत आवर. ही हा, अशी तुम्ही बसून दिसते का? हा मग मग हे असं करायचं आणि हा ब्रेक आहे याला असं दाबायचं. हा. अर्जंट असला की याला दाबायचं, आणि हा आहे ना हा अर्जंट आहे आणि हा एकदम नॉर्मल आहे बरं का. हा हा आणि हे स्टार्ट बटन. ये का लाल का? लाल बटन स्टार्ट आहे का? बसा आता, बसा बसा बसू बसा. का? हा बसा. अहो इकडे बसा पुढं. नाही नाही तुम्ही बसा. अहो बाबूराव नाही ना नाही ना नाही ना. हा. बाबूराव अहो पडेल हो मी. मलाच गाडी आबा, येते. मला पाडू नका बरं का. बाय बायको परत पैसे कुठे गेलते? तुम्ही बायको जाऊ दे, माझ्या नवऱ्याला मी खुलते की मी जायची मरून. आणि मग बायकोला काय दोन दोन एक काय? मला काय माहिती तुमचं आणि काय. काय बोलायचं तुम्ही असं नाही हो. पैसे देऊन जग मारायचं काम आहे आता हे. आता नीट बघा फक्त हा, इथपर्यंत. नीट हो. आणि तुमचं काय झालं तर मला नका सांगू. हो जप बरं. आता बघा बाबूराव तुम्हाला दिसतंय का? पण हा हा दिसतंय ना. हा. हे बघा इथे ना हे पण असतं की पेट्रोल इथं आपल्याला समजतं. हा, किलोमीटर- स्टार्ट करते. किलोमीटर किती पळत त्याच्यावर दाखवतं हा का? ते पण समजतं. हा हा हो हो ए, ए, मी काय ते? ये बाबू. ए, ये बाबू. ए, ये बाबा. ये बाबू रे. ये बाबू. वाचवा रे. वाचवा. वाचवा रे. बाबूराव तुमच्यामुळे
झालं सगळं. काय काय झालं? बाबू बरं झालं आले तुम्ही सरपंच. लोकांना इकडे- बाबू लागलं तुम्हाला उठा. अरे बापरे आई, आई. हळू 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 वा बाजूला वा, मला गाडी उभी कर. ये भाऊ कोण आहे? बाबू. अरे बाबूराव बाबा. अरे बाबूराव काय हो? उठा उठा उठा. बाबू नको रे अरे बाबा. बापरे तू आहे बाबा. बाबूराव सरळ उभे राहा सरळ. अँब्युलन्सला फोन करू का 108 ला बाबू फोन करू का? अहो खूप जोरात लागलं हो. हे बाबरामुळे झालं सगळं. हे म्हणे मला गाडी शिकव, मला गाडी शिकव. एकदम मला गाडीचं यायचं पत्ता नाही आणि मला अरे येत बा, कशामुळे झालं एकदा गाडी उभी करू द्या. निष्कारण लोक गोळा होतील. फक्त मी गावचा सरपंच करा, हो, आहे. करा. तमाशा दाखवण्यापेक्षा सरपंच करावं गाडी उभी करा. करा. थोडा हात लावा ना आता. हाय. अहो तिला मला जीव पाय चालला लागले. असता. ए बाबू उचल रे बाबा तू बरं, तुम्ही चल. अशा ठिकाणी आले ना थोडा हात लावा ना. हा, लावा ना हात. ए बाबू बाबूराव हा, हा, अहो बाबूराव मला सांगा हा. तुम्हाला तर गाडी येत नव्हती हो. अहो मी नव्हतं चालितो म्हणलं हिला म्हणलं तू शिकव मला गाडी म्हटलं आणि तिने कोणाची लोकांची त्या सुनीताची गाडी आणली त्या या आग्या मोळाची. गाडीला हा ना, ते या, ही- हा ही छत्रपती नाव लिहिलेली गाडी आहे ना हा. ही कोणीची आहे मला माहितीये. आमची सुनीता वहिनीची गाडी मी कसं आणली माझं मला माहिती. या माणसापुढे झालं सगळं. मला 2000 रुपये देत नव्हता. शांततेत बोला सर. कशी काय आणली म्हणजे कशाला आणली मग ती? हे म्हणे मला गाडी शिकव. मी यांना सांगितलं पहिलेच मला गाडी येत नाही. मी चालवायला लागले ना सगळे लोक बाजूला होऊन जातात. तू चालायला लागल्यावर हा. हा बरोबर आहे ना. लोकांना माहितीये बाय माणूस आहे नको धक्का लागायला लोक बाजूला वाटतात. धक्का नाही. मला गाडीच येत नाही. सगळ्या गावाला माहिती इथं. तू इतक्यात काय बोलली मी चालायला लागल्यावर सगळे लोक बाजूला वाटतात. बरोबर आहे ना मग लोक बाजूलाच होतील. अहो मी त्यांना उडून टाकते. मी 2-4 जणांचा ऍक्सिडेंट केले. आता हे चौथं आहे. सांगायला काही लाज वाटते का? आता या बाय राग येईल माझं. मी लाज काढली तुमची वाली. खुशाल म्हणती 2-3 ऍक्सिडेंट केले आणि आता एवढं कलाकार माणूस यांना मारायचा विचार होता का बाबूराव? या बाहेरच घात केला बाबाला. हिला पैसे लागत होते कशाचे? ते बरं बाजार आटाला पैसे द्या म्हणून मला 2000 माझा सांगा नवरा- म्हणजे माझा नवरा घरी पैसे- नव्हता हो. मला पैसे लागत होते. पैसे देऊ बा कबर बोडले या बाई. म्हणजे धंदा करता का तुम्ही गाड्या शिकवायचा? अहो धंदा कुठला या माणसामुळे झालं. मला म्हणे आजच्या आज मला गाडी शिकू. माझी बायको- गप. 2000 रुपये कबूल केले ना हा. दिला. या बाय तुमची बी चूक आहे. अर्धी चूक हा? अर्धी चूक तुमची बी आहे कसं काय हो सरपंच? आणि अर्धीच्या वर तुमची चूक आहे. माझी काही चूक नाही. मी काय म्हणतो बाबूराव हा. अरे तुला स्वतःला गाडी येत नाही ना. नाही हो. एखादा मला म्हणता मी सरपंच आहे मला गाव खूप हुशार करायचंय शिकवायचंय ना. मला सांग ही बाई माणूसच कशी काय निवडली रे तू? आणि शिवाय 2000 रुपये कबूल केले. काय भानगडे? काय होत माहिती का तुला 1-2 वखत म्हणलं मी. हा. म्हणलं अरे सरपंच गाडी शिकव तू म्हणे मला वेळच नाही. अरे सरपंचाला वेळ राहतो का कुठं बाबा? मग या वैशीला मग पाहिलं 2-3 वेळेस गाडी चालवता ना. हा, हा, हा. म्हणलं शिकवेल म्हटलं मला. हा. पण ती योग ती आली माग पैसे मागायला. हा. मग तिला काय बोललो मी माहिती का हा. मी पैसे देतो पण तुम्हाला गाडी शिकव अरे पहिले. काही लाज वाटते का बाबूराव तुला? पैसे देतो पण गाडी शिकव. तुला बाई माणूसच लागते का गाडी शिकवायला? अहो मी 4 घंट्यापासून यांना गाडी शिकवते. या माणसाला गाडीचं नाही काय असं बी करता येणार नाही माहिती का. आणि फक्त माग बसून फक्त असं करू राहिले आणि गाडीचं शिकायचं तर काय नुसतं नाही काय ना. हे कसं करायचं ते कसं करता. आणि मी चालायला लागली तर तिकडून मी हलत होता माणूस. याच्यामुळेच पडली मी. हा का? मग अरे आडान तोट माणूस आहे खुशाल. आता सोन्यासारखी बाई तू तुझं तंगड बिंगडा मोडलं असतं तर काय भावत पडलं असतं? सरपंच जाऊ द्या आता राहू द्या पहिले दवाखान्यात घेऊन चला मला कुठेतरी आता. हा का? आणि अशी गाडी मला 2000 रुपये द्या आता. काचे मडक्या मोडला मला इकडं कमरात. 3000 द्या मला आता. फ्रॅक्चर नीट करावं काय लागेल. नवरा नेल तिकडे वय. कशाला नवरा? हा तेव्हा तुम्ही आग्या कबूल मोळाची गाडी केलं आली. ते. त्या आग्या मोळाची गाडी आलेली ती बाई आहे ना ती गाडी दे ती बरोबर. बाई लई खतरनाक आहे बरं का. आग्यामुळे नुसतं आग्यामुळे हा. तिची गाडी घेऊन आली. आज त्या गाडीची काहीतरी नुकसान झाली सर. त्या बाईचं जाऊ कारण का द्या. त्या बाईला आहे ना मी खात्री करून देतो. या बाई छत्रपती लिहिलेली आहे ना ही त्या सुनीताचीच गाडी आहे. बरोबर आहे ना? अहो ते सुनीतांचीच गाडी आहे. त्या थांब, थांब. वहिनीचीच गाडी आहे. एक शब्द बोलू नका. आता मी तिला फोन करतो. अहो त्यांना नका सांगू. गप! या बाई सरपंच आहे. मला खोटं नाटक काहीच आवडत नाही. उद्या मेल असतं कलाकार माणूस मेल असतं आमच्या गावामध्ये. अवघड झालं असतं. अहो ते जाऊ दे पण त्यांना नका सांगू. नाही, मी नाही. नेऊन देईन, नेऊन देईन. हॅलो हा करा तुम्ही करा. आहे ना तो घाट नाही का आपल्या गावाचा काय ना तो मुळबाईचा घाट तिकडे येतं. तुमची गाडी ओळखली मॅडम मी. माझी गाडी तिथं कसं काय आली? अहो तिकडं कोणीतरी तो बाबूराव नाही का त्या बाबूराव तुम्ही त्या बाईला गाडी दिली ना. काय नाव तुमचं? नाव सांगा. हा शिल्पानी गाडी नेली होती माझी सरपंच. बोला ना तुम्ही. शिल्प नाव आहे का तुमचं? हा 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 शिल्पच. ती मुंडक डोलू राहिली आता बघा. आणि तिनं त्या बाबूरावला आज त्या बाबूरावच्या तांगड्या वाचल्या. गाडी घेऊन बोकंडी पडली. कांबार मोडलं कंबर कांबार. मोडलं म्हणतो बघा. त्याचा आवाज बी येत असेल बरं. कंबार कंबर मोडलं. तुम्ही या बरं पटकन. अयो आले 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 आले. या 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 या. बाबूराव त्यांच्या समोर काय बोलू नका. एक तर मी काय बोलून आली तुम्हाला नाही माहिती इथं. मला माहिती ना मला खोटं बोलता येत नाही ना. सरपंच या नात्याने येऊ द्या ना तिला आता.
पण त्या हा, गाडीला काय बाबूराव. झालेलं तर नसेल ना हा? माझी वाटच लागली तुमच्यामुळे माझी वाट लागली आता ती बाई मला अहो. सोडणार नाही हो सोडणार नाही मी तो झोडपून काढाय पाहिजे तुम्हाला हो ताई ये बाई ये बाई. माझी गाडी इथं कसं काय अहो ही गाडी सारखी गाडी अशी उलटी व्हायला होती उलटी आणि हे गाडी खाली दाबेल होते का बरं नाही ओ, नाही बाबूराव, आणि तुम्ही आमच्या गावामध्ये आले कसं काय माझ्या गाडी खाली काय करत होते मला सांगा. यायला गाडी शिकवायला वहिनी ऐका, ही ऐका. गाडी घ्या आणि तुम्ही जा इथून आम्ही चाललोय दुसरीकडे चाललोय गप्पा बसा अहो बाबूराव तुम्ही आमच्या गावात काय करताय माझ्या गाडी खाली काय करत होते तुम्हाला मरायला दुसरीकडे जागा भेटली नाही का वहिनी ऐका ऐका एक काम करा ना ही गाडी घ्या आणि तुम्ही इथून निघून जा निघून जा म्हणजे तुझा नवरा मेला बिला काय कुठे गेला तो तू तर मला म्हणे रक्त भरायला चालली म्हण त्याला आणि इथे या बाबूरावला गाडी शिकवत होती का अहो तुम्ही आता सध्या जा निघून माझं हो, इथं का- निघून अहो, जा मी का निघून जाऊ इथून? हे खरंय ते गाडी सांगा सांगा खरंय काय अहो, सरपंच झालं काय तुम्ही सांगता का मला नाही, मी सांगतो मी तुम्हाला मी ऐका ऐकलं आता यांच्या तोंडून होऊ द्या, काय मी झालं सांगतो आता काय सांगा सांगा खरं खरं सांगा सुनताबाई काय झालं ही पोर आली माक वैश्य काय नाव रुपाली अहो तिचं नाव शिल्पा आहे हा शिल्पा साऱ्या गावच्या बाहेर ओळखता तुम्ही याची तिची नाव घेता का तिच्या तिचं समोर नावच येत नाही हो मला हा. काय सांगा शिल्पा आली हम्म. ती म्हणा बाबरा मला काय करा म्हणा 2,000-1,000 रुपये द्या म्हणा किराणा भरायचा आहे भाजीपाला आणायचा म्हणा हा म्हणलं मी 2,000 देईल पण म्हणलं मला गाडी शिकव अयो हा ओ बाबूराव गावातले सगळे माणसं का दहावी 13 गेले होते का ते मेले काय सगळे त्यांच्या का गाड्या शिकायला तर बाळा माणसाकडनं गाडी शिकू राहिली इथं. सरपंचाला 2 वेळेस म्हटलं होतं शिकव गाडी तो पण मला वेळ मी यांना मला सांगितलं मला सरपंच मी कोणाला गाडी शिकू मी काय म्हणते सरपंच ज्यावेळेस निवडणुकीला उभं राहतो तो काय असं लिखी देतो काय तुम्हाला गाड्या मी शिकवण म्हणून तुमच्या बायका मीच सांभाळायच्या तुमचे काम मीच करायचे तुम्हाला गाड्या मी शिकवायच्या मग तुम्ही काय करा तुमच्या बायकांजवळ आणि काय झालं एक तर माझी बायको सारखी मला बोलत राहते अहो जोडीत आपल्याला कुठे जातात येत नाही फिरताच येत नाही अहो बैलगाडी घ्या ना घरी एखादी काय बैलगाडी नीट त्या सांगा ते मग ते लोकांच्या बाया पाकाच्या गाड्या आखे त्या आणि 2 नवरा बायको जाते जोडीनं एक हा? काम करा आपल्या इथं गल्लीमध्ये हातगाडा आहे ना तो भंगारवाला जातो घेऊन जात जा नाहीतर तुम्ही तेच कामाचे अशी तुम्हाला गाडी चालवता येणार आहे का ते सांगा बरं सुनीता वहिनी यांची आहे ना 50% चूक झाली आणि 100% चूक या मॅडम आणि- माझ्या गाडीचा इन्शुरन्स संपलेला आहे जर गाडीला काही खर्च आला ना तुम्हाला ठिकाला गिराईक बघा नाही यार तुम्ही आम्हाला दा- मॅडम नाही माझं काय हे बघा, नाही. लाज वाटते का काही अहो, मला 2,000 रुपये लागत होते आणि तुम्ही ना 2,000 रुपये मला देणार नाही बरं मला का? माहिती होतं सुनीता बाई अगं, पण अरे? 2,000साठी त्या नवऱ्याला दवाखान्यात घातलं काय म्हणे त्याला त्या रक्ताच्या पिशव्या कोणता ओ पॉझिटिव्ह आहे म्हणे त्याचा निगेटिव्ह काहीतरी म्हणे काही लाज वाटली का खुशाल नवरा दवाखान्यात आहे असं सांगून खोटं बोलून गाडी घेऊन आली काय झालं हा? आता मग त्याला 2,000 घालून मग कमराचा मानके मोडून मी जातो यांना म्हटली होती मला गाडी येत नाही ते म्हणे शिकवच तूच शिकव म्हणे मला तुझ्याच हाताने पाहिजे मला म्हटले असते मी सरपंचाला सांगितलं असतं सरपंचाने माझं ऐकलं असतं नाही तर मग माझ्या नवऱ्याला फोन करून सांगितलं असतं एखादा माणूस पाठव या बाबाला गाडी शिकवायला एक तर आणि काय तुला 2,000 रुपये तुला 2,000 रुपये कोणाला लागत होते दोन? गेला मला मी दिलं बाजारात- असतं ना, मी दिलं असतं ना हा. तुम्ही असं म्हणता पहिले मी एकदा मागितले तेव्हा तर नाही म्हटले माझ्याकडे काहीच अगं नाही बाई. म्हणे हे बावळट मग असं करायचं का बाई माणसाला पैसे मागाव आणि माणसाने गडी माणसाकडेच गाडी शिकवाव असं बाई माणसाकडनं गाडी शिकवली तुझी उरपडते माणसाकडे गेली पण तीच म्हटली मला बी शिकते बरं बाबराव ती जर म्हणली- बाबूरावला आहे ना स्वप्न पडलं तर काय ती जर म्हणली चाल येरी तुला पोहायचं शिकितो मारी येरी थोडी बाबूरावचा ना पैशाला हात असा आहे लगेच देतात बाबूराव असं आहे मग बाबूराव तुझ्याकडून गाडी शिकवून घेतली असा हात आहे म्हणे हा, दे पण- पैसे बाबूराव तुला आता. पण मॅडम, बाबूरावचं मला पण ना आता एक- वेळ नाही करायचं काय सांगत मला बीडूचा फोन आलेला आहे काय करू सांगा आता कंप्लेंट करू का पोलीस ते संबंध मला नाही, दवाखान्यात- अहो, माझं कंप्लेंट नाव- करायला जाशाल, ती गाडी जमा होईल तिचा इन्शुरन्स संपेल मग मी काय करू काय करू काय जा घरी अरे जा, आपले सरपंच कमरा काय मोडले तू कामाचे? काय कंप्लेंट करतो नुसता हा? बघ, कसा बोलू राहिला बरं. सरपंच कार्य करतो का काही इज्जत करतो का नाही इज्जत सरपंच करतो पण अहो, तुका काय तुमच्या केस करतो दोघांची का इज्जती बघू बघू माझी इज्जत जायची वेळ आली आता इथं गावात राहू का नको असं झालंय मला तर. तुम्ही गोंधळ घाला मी चाललो काय सरपंच झाले तुम्ही गावचे अरे मग मी मग फायनल करायचं काय दवाखान्यात काय घेऊन करू सांगा सांगा? ना तुम्ही घेऊन आम्हाला दवाखान्यात घेऊन जा यांना मला काय सांगू माझी ते- गाडी ते बरोबर चाल- विचारून आणली का? ते- मॅडम, या बाई दवाखान्यात नेले असतं पण यांनी गाढव चूक केलेली आहे यांचे परिणाम यांना भोगू द्या मी अरे दवाखान्यात ते करा या गाडीवर केस करा हा? करा या गाडीवर काय? हा हो, बोलत वाटलं काही तुम्हाला काही काय हा? खाली ढकलून देईन खाली मग तिची गाडी नाही ना मग हा. समजेल ना. नाही या गाडीची गाडी चूक होती गाडीची चूक होती याला ब्रेक फेल हा करा या गाडीवर केस करा ए, तुला गाडी दिली तर दिली खुशाल म्हणती गाडीची चूक होती काय हा. वाटतं का बोलायला तुमच्यामुळे झाले हा? तुमच्यामुळे झालं ते सगळं काय बाबूराव तुमच्यामुळे झालं तुम्हाला मला म्हणता येत नव्हतं गाडी शिकायची म्हणून अरे वा रे वा, अहो, तू कसं आता- आहे, एक तर तुम्ही कोणाच्या गाडीला तुमच्या गाडीला हात लावून देतो नाही लावू दे आणि मग कसं काय बरं तुम्हाला शिकू आम्हाला सांग बरं एखादा माणूस पाठवला असता आणि त्या गाडीवर काय गाडीचं काय नाव घेतलं? ब्रेक नाही, फेल नाही. झालेलं मला लागलं तर मला द्या, मला पैसे द्या आता केस कर आपण चाल आपण केस जाऊ केस करू, करू केस चला. करू. जा, दोघं केस करा जा एकटे. ऐकलं का त्या पुरीचे किती चोराच्या उलट्या बाबा खुशाल पण ती ब्रेक फेल तुमचं
लोकांची मदत करायची का नाही मला ती पंचायत पडली आता नाही हो, अशा लोकांचे ना चांबडे लोंबवतील ते कोण लोंबवतील, तुम्ही बी नाही मी बी नाही सरपंच या नात्याने, यांना आहे ना पोलीस लोक झोडपून काढतील. मी तुम्हाला अजून बी अहो, विचारतो. पुढे त्या पोलीस लोकांकडे कंप्लेंट करायला जाता सरपंच तुम्ही पण डोक्यावर पडले तुमचा अभ्यास का गुडघ्या बिडघ्यामध्ये ऐका ऐका ऐका, मी तुमच्या तोंडाकडे पाहतो, कंप्लेंट करीत नाही. कंप्लेंट जर केली तर पहिली सुरुवात कुठून होईल, गाडी कोणाची? हो सरपंच तुम्ही गावचे सरपंच आहे का माझ्या घरचे मालक आहे कुणी त्या गाडीवर येऊन जाऊन त्या गाडीवरती पोरगी म्हणे गाडीमुळे पडले तो बाबूराव म्हणे गाडीमुळे पडले तुम्ही म्हणता का गाडीवर कंप्लेंट करू का मी गाडीच घरी घेऊन जाते विकून टाकी ती एकदाची त्या गावातल्या लोकांनी बरं नको नको आणली मला तर डोक्याला ताण कोणाचं काय कोणाचं जावा घरी अहो मी तुमच्या तोंडाकडे पाहून आहे ना कंप्लेंट करीत नाही, सांगतो समजून घ्या. गाडी द्यात जाऊ नका कोणाला, जावा तुम्ही गाडी जर का दिली कोणाला आईला चक्रम झालं जे गाडव धराव ते भूतच निघत काय आहे? हं? सरपंच उंपस्तवलं आता मी, कारण पोलिसांमध्ये जर गेलं तर पोलीस मला अगोदर विचारतील गाडी कोणाची होती, आणि बरं गाडी जर सांगितलं तर ही बाई जाती, त्या बाईच्या वार्डामधून मला 50-50 मतं भेटलेले, कसं काय करू आता? झालं गेलं सोडून देतो आता, जातो आता.